भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील मंडई परिसरात असलेली मच्छी मार्केट इमारत नादुरुस्त झाल्याने काही महिने बंद अवस्थेत पडली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून या मच्छी मार्केटचे 50 लाख खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. परंतु नूतनीकरण काम 4 महिन्यांपूर्वी पूर्ण करून ही मिथील मच्छी विक्रेता महिला मार्केट बाहेर विक्री करण्यासाठी बसत आहे. सोमवारी महापौर नारायण चौधरी, आमदार महेश चौगुले या परिसरात पाहणी करण्यासाठी पोहोचले असता मच्छी विक्रेत्या महिलांच्या तक्रारी नंतर महापौर नारायण चौधरी यांनी पालिका प्रशासनाची वाट न पाहता मच्छी मार्केट इमारतीचे लोकार्पण करत तेथील मच्छी मार्केट महिलांना दुकान लावण्यासाठी ओटे उपलब्ध करून दिले आहेत. आता आमचं सफाईच्या बाबतीत तर खूप चांगलं हे चालू आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतोय लोकांकडनं. सफाईच्या बाबतीत आम्ही खूप यशस्वी झालेलोच आहोत. दुसरी बात असं आहे, आता आमची बजेटची मीटिंग झाली, बजेट संपलेलं आहे. आता कामांना सुरुवात होईल. भिवंडीच्या विकासासाठी चांगला एक आमचे सगळे नगरसेवक त्यांचं पण फार मोठं योगदान आहे त्याच्यामागे, कारण डेव्हलपमेंट सगळ्यांना हवं आहे. आता भिवंडी शहर मला वाटतं थोडासा चांगल्या रीतीने डेव्हलप होईल असा अंदाज आहे. कुठल्या मुद्द्यांना तुम्ही प्राथमिकता देणार आहे भिवंडीच्या विकासासाठी? रोड, रस्ता आणि सगळ्यात महत्वाची शाळा. शाळांवर आमचा खूप सगळ्या नगरसेवकांचा खूप आता हे झालेलं आहे. त्या शाळा आपल्या सगळ्या सुधारायच्या आहेत. शाळेचा स्टेप वाढवायचे आपल्याला. या भिवंडीचे ट्रॅफिकची समस्या आहे आणि इतर ज्या घाणीचं जे साम्राज्य पसरलंय ना, त्याबद्दल काय? आता तुम्हाला ह्या पावसाळ्याच्या अगोदर जे काय नाले सफाई वगैरे होईल भिवंडीची, आपल्या माध्यमातून लोकांना मी एक आव्हान देतो का लोकांनी सपोर्ट करावा आणि कचरा आपल्या घंटा गाडीतच टाकावा. तेव्हा लोक जेव्हा जागृत होतील तेव्हाच हा स्वच्छतेचा मार्ग चांगला लागेल आणि त्याच्यावर आमचं जास्तीत जास्त हे. 2 दिवसाआधी तुम्ही जो लोकार्पण विधायक बरोबर केलेला आहे, तीन लोकार्पण केलेलं आहे, त्याबद्दल काय? आज आमच्या आमदार महेशजी चौगुलेंनी जी निधी आणली दिल्ली स्कूलसाठी, म्हणजे महेश चौगुलेंचं फार मोठा योगदान आहे त्याच्यात. कारण शिक्षण हा महत्वाचं एक हिस्सा आहे आपल्या आयुष्यातला. तर शिक्षणाच्या बाबतीत महेश चौगुले साहेबांनी जो आज निधी आणला आणि ती शाळा जी बनणार आहे ती फार हायटेक नवीन टेक्निकने शाळा बनणार आहे. पाण्याची जी टंचाई जी चाललेली आहे, आता हा एप्रिल महिना पण चालू आहे, पुढे मे आहे, काय सांगणार पाण्याची खूप टंचाई? पाण्याची टंचाई आता स्टेम मधून आम्हाला कमी पाणी झालंय. वराळीचं थोडं आमचं पाणी कमी झालेलं आहे, पण आमच्या टँकरने आम्ही सुरक्षित पाणी जर पोहोचवतोय, पण हे काय योग्य नाहीये. पण पाण्याची समस्याही आम्ही लवकरात लवकर दूर करू. आमचे ऑफिसर त्याच्यावर मेहनत घेत आहेत.